या निमित्ताने कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आणि राज्य सरकारने हे कमिटमेंट केलेलं आहे। हे खरं आहे की आता आपल्यावर जो काही अतिवृष्टीचा ताण आला त्यामुळे थोडंसं बजेट आपलं अडचणीत आहे। या सगळ्या गोष्टी असल्या तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची या संदर्भात आपण निर्णय हा घोषित केलेला आहे। त्या संदर्भात एक समिती आपण तयार केली आहे की कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा हा शेतकऱ्याला झाला पाहिजे, तो बँकांना होऊ नये। आणि कर्जमाफी झाल्यानंतर आपण बघा आता एक प्रकारे ही परिस्थिती पण कुठेतरी विचारणीय आहे की आपण 17ला कर्जमाफी केली, आपण 20ला कर्जमाफी केली, तरीही आपला शेतकरी हा आज कर्जमाफी मागतोय। याचा अर्थ कुठेतरी आपल्या नियोजनात अडचण आहे, आपल्या कर्जमाफीतही आणि आपल्या एकूण शेतकऱ्याच्या परिस्थितीतही आहे। आणि म्हणून एकदम याच्यावर उपाययोजना येणार नाही, पण हळूहळू टप्प्याटप्प्याने काय उपाययोजना करता येतील आणि मग त्या उपाययोजनेतला एक भाग म्हणून कर्जमाफी अशा पद्धतीने ही समिती काम करते। आणि आपण ज्याप्रमाणे घोषित केला आहे की 1 जुलैपर्यंत आपण ही जी काही कर्जमाफीची आपली योजना काय असेल या योजनेच्या संदर्भातले सगळी घोषणा आपण त्या ठिकाणी करू, हे देखील या निमित्ताने या सभागृहाला मी सांगू इच्छितो। राज्यातल्या सिंचनाच्या संदर्भात देखील मला सांगितलं पाहिजे। विशेषतः सिंचनाच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण वर्षानुवर्ष चर्चा करतोय। साधारणपणे ज्यावेळेस इंडिकेटर बॅकलॉग समितीने विदर्भ आणि मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष काढला होता त्यावेळी तो 13,83,000 हेक्टरचा होता, 13,83,000 हेक्टरचा। आता या 13,83,000 हेक्टर पैकी 13,34,000 हेक्टरचा अनुशेष संपवलेला आहे। आता फक्त 50,000 एकराचा 49,000 एकराचा राहिला आहे, 49,000। आणि तो कुठे राहिला आहे? साधारण आपण जर विचार केला तर तो 3च जिल्ह्यांमध्ये राहिलेला आहे, अकोला, बुलढाणा आणि हिंगोली। कारण हिंगोली हा वेगळा जिल्हा, म्हणजे त्याचा अनुशेष वेगळ्याने आपण 3 वर्षापूर्वी कॅल्क्युलेट केला, 2019 साली कॅल्क्युलेट केला। याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आता अकोल्याचा विचार केला तर अकोल्यामध्ये 14,530 हेक्टरचा अनुशेष बाकी आहे। त्याच्या अगेन्स्ट आपले जे प्रकल्प आता पूर्ण होत आहेत, जे 2026 मध्ये काही आणि 27 जून पर्यंत सगळे हे पूर्ण होतील, तर त्यामध्ये 14,530 च्या ऐवजी 19,335 एवढी सिंचन क्षमता आपली पूर्ण होईल। त्यामुळे अकोल्याचा संपूर्ण अनुशेष हा त्या ठिकाणी संपवून त्याच्यापेक्षा जास्त आपण सिंचन क्षमता निर्माण करतो। आणि बुलढाण्याचा जो अनुशेष आहे तो 29,000 हेक्टरचा आहे। आपण त्याच्या अगेन्स्ट जे आता 4 प्रकल्पाची कामं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये 29,000च्या अगेन्स्ट 1,68,000 हेक्टरची सिंचन क्षमता तयार करतो। त्यामुळे साधारणपणे आता हे जे काही पॉइंट म्हणजे 49,000 हेक्टरचं जे काही अनुशेष राहिलेला आहे हा पूर्ण करून त्याच्या पलीकडे आपण आता सिंचन क्षमता निर्माण करू। आणि मला हे देखील सांगितलं पाहिजे की आता समजा विदर्भाचा आपण विचार केला तर विदर्भामध्ये 485 प्रकल्प आहेत, ज्यातनं एकूण 22.31 लक्ष ज्याची सिंचन क्षमता आहे। यापैकी बळीराजा वगैरे सारख्या योजना आणून आपण आता 771 प्रकल्प पूर्ण केलेले आहेत। आता जे काही राहिलेले प्रकल्प आहेत ते 74 प्रकल्प आहेत। हे 74 बांधकामाधीन प्रकल्प जे आहेत यामध्ये 7.66 लक्ष हेक्टर सिंचन क्षमता तयार होणार आहे, ज्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे। 1.52 लाख हेक्टर सिंचन क्षमता आमचे संजय कुटेजी आणि संचेतीजी याचा सारखा त्या ठिकाणी पाठपुरावा करत असतात। आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या टप्प्यात हा प्रकल्प आलाय, असं लक्षात आलं, केंद्र सरकारने पैसे दिले, आपण लगेच वर्षभरात तो कंप्लीट करू शकतो। आणि म्हणून आपण या वर्षी त्याला 2,399 कोटी रुपये दिले एका प्रकल्पाला। त्यामुळे आता याचं काम आपण हे पूर्ण करू आणि या एका प्रकल्पामुळे बुलढाणा जिल्हा अनुशेषातनं अधिशेषात जाणार आहे आणि विदर्भाचा अनुशेष हा दूर होणार आहे। यासोबत आपण जर बघितलं तर
पूर्व विदर्भाची जी जीवन रेखा म्हणतो आपण, गोसीखुर्द प्रकल्प, आपल्याला माहिती आहे की गोसीखुर्दची सगळी कामं आपण जवळपास पूर्ण केली, पण मग त्याच्यात आपण काही वाढीव कामं घेतली, काही वाढीव योजना त्याच्यामध्ये घेतल्या. त्या योजना देखील आता काम आपण चालू केलंय. जवळपास त्या सगळ्या योजना मिळून 2,54,000 म्हणजे 2.54 लक्ष एवढी सिंचन क्षमता तयार होणार आहे. त्यातली 2.9 लक्ष ही आता ऑलरेडी निर्माण झालेली आहे आणि उर्वरित जी आहे ती करण्याच्या दृष्टीनं जी काही निधीची आवश्यकता होती 1,555 कोटी रुपये त्याला देखील आपण दिलेले आहेत. त्यामुळे जून 27 पर्यंत त्याचंही काम पूर्ण होईल. अर्थात आता अजून काही मागण्या त्या गोसीखुर्दवर आमच्याकडे आलेल्या आहेत, पण त्याला आता नवीन प्रकल्प ट्रीट केला जाईल, नाहीतर मग हे मारुतीच्या शेपटीसारखं कधीच संपणार नाही. पण आहे जो डिझाईन प्रकल्प आहे तो मात्र आपण आता कंप्लीट त्या ठिकाणी संपवणार आहोत. आणि एकट्या विदर्भातल्या सिंचन प्रकल्पांकरता 25-26 वर्षामध्ये 7,950 कोटी रुपये एवढी तरतूद आपण त्या ठिकाणी दिलेली आहे. मला हे सांगताना आनंद वाटतो की सन 2023-24 मध्ये सिंचन क्षेत्रात सर्वोत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्र सरकारने पुरस्कार दिलेला आहे. आमचे विखे पाटील साहेब गेले होते तिथे तो पुरस्कार घेण्याकरता, आणि हा सर्वोच्च पुरस्कार आहे देशातला सिंचनाचा, तो महाराष्ट्राला मिळाला आहे. यासोबत विदर्भाचं भाग्य बदलणारा जो आमचा वैनगंगा नळगंगा प्रकल्प आहे, ज्यातनं 4,04,000 हेक्टर जमीन ओलिताखाली म्हणजे जवळपास 10,26,000 एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाच्या सगळ्या मान्यता आम्ही फायनल केलेल्या आहेत. याचं डिझाईन, ड्रॉइंग, DPR आता हा या महिन्याच्या शेवटी SLTAC कडे जाणार आहे. त्याच्यानंतर SLTAC ला 15 ते 20 दिवस लागतील आणि मग MMRDA ने MWRRA ने अट टाकली होती की अंतिम आराखडा झाल्यानंतर आमची परवानगी घ्यावी, त्यामुळे त्यांच्याकडे जाईल. साधारणपणे फेब्रुवारी 2026 पर्यंत यातल्या सगळ्या मान्यतेच्या प्रक्रिया पार पाडतील आणि त्यानंतर प्रत्यक्ष काम करण्याकरता ॲक्विजिशन आणि टेंडर याचं काम हे सुरू होईल. जवळपास 1,00,000 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आहे आणि हा प्रकल्प विदर्भाचं ची भाग्यरेषा पूर्ण बदलणार आहे. विदर्भातला जेवढा दुष्काळी भाग आहे त्या भागाला पूर्णपणे या ठिकाणी हिरवा करणारा अशा प्रकारचा प्रकल्प आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की आपण त्या ठिकाणी कोकणातनं गोदावरीच्या खोऱ्यामध्ये 55 TMC पाणी आणायचं आहे. त्या संदर्भात मराठवाड्यामध्ये पाणी वळवण्याच्या संदर्भात सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि मार्च 26 पर्यंत ते काम पूर्ण होऊन त्यालाही MWRRA ची मान्यता आम्ही घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचेही काम पूर्ण करू. त्यातनं आपला मराठवाडा जो आहे तो त्या ठिकाणी दुष्काळमुक्त होणार आहे. आणि यासोबत मला हे देखील सांगितलं पाहिजे, दमणगंगा एकदरे गोदावरी, दमणगंगा वैतरणा गोदावरी, नारपार गिरणा हे जे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्पांना आपण त्या ठिकाणी मान्यता देऊन काहींचे टेंडर निघालेले आहेत, काही टेंडर स्टेजवर आहेत आणि त्यातनंही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2.41 लाख हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येणार आहे. यासोबत आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून फ्लड डायव्हर्जनचा प्रकल्प तयार केलेला आहे, तोही आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यातला पहिला जो पोर्शन आहे त्याचं टेंडरही निघालाय, दुसऱ्या पोर्शनचं अजून फायनल डिझाईन तयार होत आहे, ज्यामध्ये जवळपास कोल्हापूर आणि सांगली इथलं जे फ्लडचं पाणी आहे हे फ्लडचं पाणी आपण डायव्हर्ट करणार आहोत. आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्ल्ड बँकेच्या सिम्युलेशन स्टडीमध्ये असं लक्षात आलं दरवर्षी फ्लडचं वाहून जाणारं पाणी हे 100 TMC आहे. 100 TMC पाणी वाहून जातं, त्यातलं 30-35 TMC आपण त्यातलं डायव्हर्ट करू शकतो. ते डायव्हर्ट करून उजनीपर्यंत आणायचं. पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत आणि उजनीतनं पुन्हा मराठवाड्यातले लगतचे जे तालुके आणि जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाणी न्यायचं, अशा प्रकारचा हा फ्लड डायव्हर्जनचा प्रोजेक्ट आहे. वर्ल्ड बँकेने याला सगळ्या प्रकारची मान्यता दिली आहे, त्याला निधी देखील वर्ल्ड बँक देतोय. आणि यामुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प, आणि मी असं म्हणत नाही
हे जनरेशनल प्रकल्प आहेत. यातल्या काही प्रकल्पांना 7 वर्ष लागतील, काहींना 8 वर्ष लागतील. पण हे प्रकल्प झाल्यानंतर दुष्काळ हा महाराष्ट्रामध्ये भूतकाळ होईल आणि विदर्भ मराठवाड्यातला दुष्काळ हा नेहमी करता संपुष्टात येईल. अशा प्रकारचं एक ट्रान्सफॉर्मेशनल काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर बघितलं तर विशेषतः हे सरकार जे आहे हे आणि 2014 पासूनच आपण एक नेहमी प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये निधी वाटपामध्ये असमतोल येऊ नये, विदर्भ मराठवाड्यावर अन्याय होऊ नये. राज्यपालांचे पूर्वी निर्देश असायचे, आता ते निर्देश नाही. सुधीर भाऊंनी सांगितलंय की आपले वैधानिक विकास मंडळ पुन्हा जिवंत करा. आपला प्रस्ताव केंद्रात गेलाय, आम्ही पाठपुरावा करतोय, ते जिवंत करू. पण सुधीर भाऊ, ते मंडळ नाही म्हणून तुम्ही अर्थमंत्री होतात, तुम्ही कधी अन्याय होऊ दिला नाही, दादांनी अन्याय होऊ दिला नाही. त्या सूत्राप्रमाणे जे पैसे मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा तसूभर जास्तच पैसे हे विदर्भ मराठवाड्याला आपण दिले. आपण जर बघितलं तर विदर्भाला 23% पैसे देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण विदर्भाला 25.85% दिलेले आहेत. मराठवाड्याला 18% देणं गरजेचं होतं, त्याऐवजी आपण 19% पैसे मराठवाड्याला दिलेले आहेत. त्यामुळे कुठेही अन्याय हा विदर्भ मराठवाड्यावर या सरकारमध्ये होणार नाही, हे देखील या निमित्ताने मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे. ग्रामीण रस्त्यांच्या दर्जोन्नतीच्या संदर्भातले काही विषय आहेत. यामध्ये 6 जानेवारी 22 रोजीच्या शासन निर्णयान्वये 10,000 किलोमीटरचे उद्दिष्ट आपण दिले होते. त्यापैकी 9,992 किलोमीटरच्या कामांना ऑलरेडी मान्यता आपण दिलेली आहे. आणि आता त्याचा दुसरा टप्पा, यामध्ये 7,000 किलोमीटरचे अजून रस्ते आपण घेतलेले आहेत, ज्यामध्ये 6,948 म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर जवळपास 16,000 किलोमीटरच्या ग्रामीण रस्त्यांना आता मान्यता दिली आहे. त्याला निधी आपण उपलब्ध करून देतो आहोत आणि या रस्त्यांना आपण हे रस्ते केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण रस्त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. सगळ्या याच्यामध्ये थीमॅटिकली केलं आपण. भास्करराव, मी गोष्ट सांगतो, मी सातत्याने आमच्या सहकाऱ्यांना हे लक्षात आणून दिलं की आपण बीट अँड पीसेस मध्ये काम करू नये. आपण स्कीमॅटिक प्लॅन तयार करावा आणि प्लॅन प्रमाणे करावं. आपण बघा, मुख्यमंत्री योजना आपण जेव्हा सुरू केली त्यावेळेस प्लॅन प्रमाणे आपण केलं. आताही ग्रामीण रस्ते असतील, हॅमचे रस्ते असतील, आपण एक अमृतकाल रस्ते योजना तयार केली आहे. आणि त्या रस्ते योजनेमध्ये आपण आत्ता कुठल्या आवश्यक आहे, नंतर कुठल्या, असं आपण त्याच्यामध्ये मतदारसंघांचा विचार नाही केला. आपण रस्त्याचा दर्जा, त्याच्यावरचा ट्रॅफिक, मुख्य केंद्र कुठले आहेत याचा विचार करून योजना तयार केली आणि त्या योजनेला आपण फायनान्स करतो. अध्यक्ष महोदय, यासोबत आपल्याला कल्पना आहे की आता आपण मागच्या काळामध्ये समृद्धीचं एक्सटेन्शन हे घोषित केलं होतं. या समृद्धीच्या एक्सटेन्शन मध्ये आता नागपूर गोंदिया द्रुतगती महामार्ग 162 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. 18,539 कोटी रुपयाचा हा मार्ग आहे. आता जवळपास याचं लँड ॲक्विजिशन अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी तास सव्वा तासामध्ये आपल्याला गोंदियाला पोहोचता येईल. नाना भाऊंकडे आम्हाला लवकर पोहोचता यावं या दृष्टीने आपला 2 बायपास देऊ, बिलकुल 2 देऊ. एक जयंत पाटील साहेब म्हणतात एकाने नाना भाऊ जातील, एकाने प्रफुल्ल पटेल जातील. त्यानंतर भंडारा गडचिरोली हा द्रुतगती महामार्ग 94 किलोमीटरचा आहे. त्याला 12,903 कोटी रुपये आपण देतो आहोत. याचंही भूसंपादनाचं काम हे प्रगतीपथावर आहे. आणि त्यासोबत नागपूर चंद्रपूर द्रुतगती महामार्ग जो आमच्या सुधीर भाऊंची नेहमी त्या ठिकाणी एक आग्रह असायचा, तर त्याही संदर्भात आपण जवळपास 19,536 कोटी रुपयाचं हे भूसंपादन या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात आज मायनिंगचं काम चालू झालेलं आहे. तिथल्या रस्त्यांना मायनिंगचं जे काही वजन आहे ते पेलवलं पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी देखील आपण एक मोठा कॉरिडॉर हा तयार करतो, ज्यामध्ये मोर, कोनसरी, मुळचेरा, हेद्रीट, सुरजागड असा आपण हा रस्ता करतो. जवळपास या रस्त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. 2,492 कोटी रुपये त्याच्यावर आपण खर्च करणार आहोत. या व्यतिरिक्त 500 कोटी रुपये अजून वेगळ्या रस्त्यांना देखील गडचिरोलीमध्ये आपण त्या ठिकाणी दिले आहेत.
नवेगाव, मोर, कोनसरी, मुलचेरा, हेड्री, सुरजागड या सगळ्या भागातल्या आवाजाऊन जी आहे त्याला देखील याचा मोठा फायदा होणार आहे। आणि या संदर्भात आता बाकी मान्यता प्राप्त आहे आणि वन जमिनीची देखील पहिली मान्यता आपल्याकडे आलेली आहे। बाकी प्रक्रिया आता त्याची जी आहे ती प्रक्रिया चाललेली आहे। यासोबत नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी महामार्ग आहे। याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे। मराठवाड्याचं चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल। आणि या संदर्भात मागच्या काळामध्ये काही आक्षेपही होते लोकांचे। विशेषतः एक आक्षेप होता जो खरा होता की आपण जी अलाइनमेंट फायनल केली होती ती लोकांनी आपल्या लक्षात आणून दिली की सोलापूरपासनं आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला पॅरलल जात होती। आणि त्याच्यामुळे ग्रीनफील्ड महामार्ग का बनवतो, नवीन एरिया ओपन अप होतात। ग्रीनफील्ड महामार्गामुळे अनकनेक्टेड लोक त्याच्याशी कनेक्ट होतात आणि तिथे विकास जातो। आणि म्हणून आमचे जयकुमार गोरेजी, अभिजितजी या सगळ्यांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूरपासनं एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे जी चंदगडपासनं पुढे मग म्हणजे सोलापूरपासनं जाते, मग सांगलीतनं जाते। आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते शक्तीपीठ महामार्गातनं, आता तुमच्या जवळ आणला आम्ही। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा करा, एवढा फायदा त्यांच्या मतदारसंघाला त्याचा होणार आहे। पंढरपूर जवळून आहे, एकदम पंढरपूर जवळून। त्यामुळे आता आधीचं तर आपलं जवळपास जॉईंट मेजरमेंटही झालेलं आहे, त्याचं ॲक्विजिशन आपण चालू करतोय। ही जी नवीन अलाइनमेंट आहे या नवीन अलाइनमेंटचं आता आपण त्या ठिकाणी आणि पलीकडे तर चंदगड वगैरे त्यांनी मोर्चाकडूनच आमच्याकडनं महामार्ग न्या म्हटलं, त्यामुळे तिथे काही अडचण नाही आहे। आणि आता सांगतो ज्यांच्याकडनं आम्ही अलाइनमेंट काढली आता तेही लोक आमच्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतात आता काढू नका, तुम्ही इथनंच अलाइनमेंट ठेवा। पण त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या विरोधामुळे आम्ही काढलेली नाही, हा अधिक फिजिबल आम्हाला मार्ग मिळालेला आहे। आणि गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर तो मार्ग नेल्यामुळे गतिशक्ती प्लॅटफॉर्मचा काय फायदा आहे बघा की जवळपास सगळी वन जमीन आम्हाला त्यातनं वगळता आली, अगदी थोडीशी वन जमीन आली आहे। त्यामुळे त्याचं परमिशन मिळणं अतिशय सोपं झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात हा मार्ग आपले सगळे शक्तीपीठ तर कनेक्ट करेलच, पण मी तुम्हाला सांगतो की विशेषतः जो दुष्काळी भाग आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील त्याचं चित्र बदलणारा हा महामार्ग ठरेल। याचं काम हे या 2026 मध्ये सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही हा प्रयत्न करतो। आपण बघा या एका महामार्गामुळे आपला जो 18 तासाचा प्रवास आहे तो 8 तासावर येणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात ही कनेक्टिव्हिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आपला लूप तयार होतोय। समृद्धी महामार्ग, नांदेड जालना मार्ग, हा महामार्ग याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याला इंडस्ट्रीचा ॲडव्हान्टेज मिळणार आहे। आतापर्यंत इंडस्ट्री ही जिथनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिस्टिक कनेक्टिव्हिटी आहे तिथेच जात होती। यातनं पोर्ट कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स कनेक्टिव्हिटी ही जवळपास महाराष्ट्रातल्या हे 2-3 आपले हे झाल्यानंतर जवळपास 32 जिल्ह्यांना ही कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। आणि म्हणून एक प्रकारे महाराष्ट्रातला गेम चेंजर अशा पद्धतीनं करणार आहे, तो केंद्राने अनाउन्स केला तो। हो हो, मी जरा काय झालं थोडा जास्त अभ्यास विदर्भ मराठवाड्याचा करून आलो ना। त्यानंतर एक अजून महत्त्वाचा मार्ग या ठिकाणी मुंबई, कल्याण, लातूर, महाराष्ट्र हद्द हैदराबाद अशा प्रकारचा एक जनकल्याण द्रुतगती महामार्ग आपण तयार करतोय। आता हा जो महामार्ग आहे आज जर आपण विचार केला तर आपल्याकडे मुंबईहून हैदराबादला जाण्याकरता जो एक मार्ग आहे तो समजा समृद्धी महामार्गाने जालना, नांदेड, निजामाबाद असं गेलो 717 किलोमीटर आहे। मुंबई, पुणे, सोलापूर, हैदराबाद गेलो तर 707 किलोमीटर आहे। पण आता आपण हा जो नवीन महामार्ग करतोय या महामार्गामुळे हे अंतर फक्त 590 किलोमीटर येणार आहे। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला आहे,
लातूर पासून मुंबई पर्यंतचं अंतर 4.5 तासाचं होणार आहे. 4.5 तास. हो, तुम्ही मागितला म्हणून तर मी दिलाय. माझी सही करू शकतो ना. हे दिलेलं आहे पत्र देत होते ते. त्यामुळे याची एकूण महाराष्ट्रातली लांबी 450 किलोमीटर आहे आणि उर्वरित सगळे कर्नाटकात 61 किलोमीटर आहे, तेलंगणात 79 किलोमीटर आहे. जवळपास 36,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड आणि लातूर असे 5 जिल्हे या ठिकाणी जोडले जातील. अंतर 130 किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई ते लातूर प्रवास मी सांगितलं हा 4 तासावर येईल. सगळ्यात महत्त्वाचं काय की हा बदलापूर पाशी येतो. आता बदलापूरला आपण टनेल तयार केलाय. त्या टनेलमधनं 15 मिनिटात आपण अटल सेतूवर पोहोचतो. त्यामुळे जो व्यक्ती लातूरून निघालेला आहे तो तिथे आल्यानंतर 15 मिनिटाला अटल सेतूवर येऊन अटल सेतूच्या माध्यमातून पुढच्या 20 मिनिटात मुंबईत येऊ शकेल. अशा प्रकारची ही कनेक्टिव्हिटी आहे. यातनं या सगळ्या जिल्ह्यांना वाढवण बंदर, नवी मुंबई विमानतळ याचं देखील एक मोठी कनेक्टिव्हिटी मिळते आहे आणि मला असं वाटतं की खूप मोठा फायदा या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. यासोबत गडचिरोलीमध्ये देखील आपण एक विमानतळ तयार करायचा निर्णय घेतला होता. त्याचं लँड ॲक्विजिशनचं काम आता आपण चालू करतो. मला सांगताना आनंद वाटतो की आपण केंद्र सरकारला त्याचा OLS सर्वे दिला होता. त्याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याची फिजिबिलिटी ही ॲसर्टन झाली आहे आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये गडचिरोली गेटवे टू साऊथ इंडिया आपल्याला करायचं आहे आणि गडचिरोलीला पूर्ण क्षमतेची धावपट्टी ही आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत. त्या संदर्भातली जागा आपल्याकडे तिथे उपलब्ध आहे. गडचिरोलीपासून 8व्या किलोमीटरवर शहरापासून हा एअरपोर्ट आपण महामार्गाच्या लगत त्या ठिकाणी तयार करणार आहोत आणि नंतर चंद्रपूर पासून तिथे डेडिकेटेड रस्ता आणून सुधीर भाऊंना नागपूरच्या ऐवजी गडचिरोलीतनंच फ्लाईट मिळालं पाहिजे. यासोबत मला आनंद आहे की अमरावती विमानतळाचं काम आपण पूर्ण केलं. नाईट लँडिंगची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली आणि आता एशियातली सगळ्यात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था एअर इंडियाच्या माध्यमातून तिथे सुरू होते. त्याचं काम आता जवळपास बांधकाम पूर्ण झालेलं आहे. पुढच्या 3-4 महिन्यात ते लोक त्याचं काम सुरू करतील. त्या संदर्भात 34 विमानं ते आणतायत तिथे. त्यातली 2 विमानं ऑलरेडी पोहोचलेली आहेत आणि 14 म्हणजे हे 34 विमानं आणि त्यासोबत 14 पायपर विमानं अशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय मोठी ही संस्था तयार होते. कारण आज आपल्याला माहिती आहे सर्वात जास्त पायलटची आपल्याला आवश्यकता आहे. आता जो इंडिगोचा प्रॉब्लेम झाला तो पायलटच्या कमतरतेनेच झाला आणि आता तर आपण 1000 नवीन फ्लाईट्स चालवायचे तर 10-15 हजार पायलट्स लागतील. त्यामुळे ही पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीच्या अर्थव्यवस्थेला देखील एक नवीन कलाटणी देईल अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे. अकोल्याचा जो विमानतळ आहे त्याचंही आता धावपट्टी जी आहे ती धावपट्टी वाढवण्याकरता आपण त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि ती धावपट्टी ही आपण वाढवण्याचं काम करतो. यासोबत नागपूरमध्ये नवीन नागपूर इंटरनॅशनल बिझनेस अँड फायनान्स सेंटर IBFC हे तयार करण्याचा निर्णय आपण घेतलाय. आपल्याला माहिती आहे की आज नागपूर हे शिक्षणाचं माहेरघर झालंय. देशातला अतिशय आयकॉनिक अशा प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स नागपुरात आहे. VNIT आहे, एम्स आहे, IIIT आहे, GMC आहे, ICAI आहे, NLU आहे. आपलं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या ज्या काही संस्था आहेत या संस्थांमुळे एक मोठी औद्योगिक इकोसिस्टीम नागपूरला तयार झालेली आहे आणि म्हणून नवीन नागपूरची निर्मिती आपण करणार आहोत. 1710 एकर जमिनीवर हे नवीन नागपूर आपण विकसित करणार आहोत. ज्या प्रकारे मुंबईत BKC आहे किंवा पुण्यात हिंजवडी आहे त्याच धर्तीवर एक नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट हा नागपूरमध्ये तयार होणार आहे आणि अंदाज आहे की 5 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्मिती त्या ठिकाणी होईल. आणि विशेषतः या संदर्भात जमीन ॲक्विजिशनची जी काही आम्हाला कारवाई करायची आहे
मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी त्या संदर्भातलं आपलं कन्सेंट आम्हाला दिलं असल्यामुळे आणि त्या संदर्भातले फायनान्शियल टायप्सही झाले असल्यामुळे लवकरच याची जी काही जमीन आपल्याला घ्यायची आहे तीही घेण्याचं काम आपण करू